सुरक्षा रक्षकांची त्यांच्या देखील वर्दळ सुरू आहे। कारण काही वेळापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर असतील, शिरीष सावंत असतील, यासोबतच शिवसेनेचे नेते अनिल देसाई होते, आतमध्ये मिलिंद नार्वेकर होते, हे सगळे बाहेर पडलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्याही क्षणी राज ठाकरे आता मोर्चाला रवाना होण्यासाठी या ठिकाणावरून बाहेर पडतील असं सांगितलं जातं। ही संपूर्ण वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि कुठल्याही क्षणी राज ठाकरे हे आता या उद्धव ठाकरे या दोघंही बंधू मोर्चासाठी रवाना होणार आहे। काही वेळ चर्चा देखील मोर्चाच्या अनुषंगाने या दोन भावंडांमध्ये पार पडली। मोर्चाच्या ठिकाणी नेते काँग्रेसचे असतील, त्यासोबतच इतर पक्षाचे नेते असतील, ते पोहोचलेले आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच पोहोचणं बाकी आहे आणि एकूणच आपण जर बघितलं अवघ्या काही क्षणात राज ठाकरे हे त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोघंही बंधू मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर मुंबईच्या फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये असलेल्या हिंदू जिमखानापासून या मोर्चाला सुरुवात होईल, ज्याची सांगता मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये होणार आहे। सगळी आतमधली आपण जर बघितलं तर लगबग आपल्याला बघायला मिळते या मोर्चापूर्वीची। हे बघतोय आपण राज ठाकरे यांचे संपूर्ण जो राज ठाकरे यांचा स्टाफ आहे तो देखील त्यांच्या हालचाली वाढलेल्या आहे आणि आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा पार पडलेली आहे। सगळे सुरक्षा रक्षक जे आहे राज ठाकरे यांचे ते आतमध्ये जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच यावरनं लक्षात येईल की अवघ्या एक साधारण 10 मिनिटात कुठल्याही परिस्थितीत जो मोर्चा आहे या मोर्चाला 2:30 वाजता सुरुवात करण्याचा मानस या दोन्ही नेत्यांचा आहे आणि यासाठीची तयारी आता सुरू झालेली आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून माहिती देखील घेतली जात आहे। काही वेळापूर्वी हे सगळे नेते बाळा नांदगावकर असतील, शिरीष सावंत असतील, नितीन सरदेसाई असतील, हे सगळे नेते मोर्चाच्या ठिकाणी जाऊन आले। त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे याबाबतची सगळी माहिती राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर आता काही वेळातच राज ठाकरे या मोर्चाच्या ठिकाणावरून बाहेर पडतील। एकूण आपण बघितलं की राज ठाकरे यांनी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आणि ह्या सूचना दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या मतदार याद्यांच्या घोटाळ्याविरोधातला हा जो मोर्चा आहे, सत्याचा मोर्चा आहे, हा देशाला दिशा दर्शवणारा ठरेल अशा प्रकारचं नियोजन करा असे राज ठाकरे यांनी सूचना दिल्या होत्या। तब्बल 10 ते 15 बैठका स्वतः राज ठाकरे यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर घेतल्या होत्या। तर मोर्चाच्या 2 दिवसांपूर्वी रंगशारदा येथे एक मेळावा देखील राज ठाकरे यांनी घेतला होता। स्वतः त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही मोर्चासाठी हे रेल्वेनी प्रवास करून या, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि यासोबतच रेल्वेनी लोकलनी प्रवास करत असताना प्रवाशांसोबत तुमचा संपर्क वाढेल आणि जेणेकरून या मोर्चा नेमका कशासाठी आहे आणि एकूणच या बोगस मतदार याद्या संदर्भात जनजागृती होईल। ती सध्याची आपण दृश्य बघतोय ज्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे, त्या बाहेरच आपण आहोत। सगळे या दोन्ही पक्षाचे पहिल्या फळीतील नेते आता रवाना झालेले आणि कुठल्याही क्षणी राज ठाकरे रवाना होतील। निश्चितच असेच आमच्यासोबत जोडलेले रहा आणि ही दृश्य आम्हाला दाखवत रहा। आपले लक्ष असणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमके कधी एकत्र बाहेर येतात। दरम्यान ही 3 दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची प्रतीक्षा आहे, ज्या हॉटेल बाहेरून आता आपले प्रतिनिधी अक्षय कोडकेलवार यांनी आढावा घेतलाय। दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे, कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे, नियोजनाबाबत चर्चा। आणि तिसरीकडे जर आपण बघितलं तर तिसऱ्या दृश्यांमध्ये वडेट्टीवार आणि थोरातही मोर्चात सहभागी झालेले, म्हणजे काँग्रेसचे नेते आलेले आहेत मोर्चात, राष्ट्रवादीचे नेते आलेले आहेत आणि आता फक्त प्रतीक्षा आहे ती उद्धव आणि राज ठाकरे नेमके कधी एकत्र येतात, या मोर्चात सहभागी होतात, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।